आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सोलापूर महापालिका मागासवर्गीयांवरती अन्याय, जातीयवादी उपायुक्त आशिष लोकरेवर ॲट्रॉसिटी दाखल करा। सोलापूर महापालिकेतील उपायुक्त आशिष लोकरे हे महापालिकेमध्ये जातीयवादी, हिटलरशाही व हुकुमशाही गाजवत आहेत। त्याला मदत करणारे जातीयवादीच आयुक्त सचिन ओंबासेही जातीवादाला मदत करतात। अशा दोन्हीही जातीयवादी आयुक्तांना उपायुक्तांना ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी सोलापूर मागासवर्गीय सेलकडून होत आहे। पाथरूड चौकातील महापालिका हद्दीतील मागासवर्गीयांचे 15 कुटुंबांची घरे जेसीबीनी पाडले। आज 2 महिन्यापासून दलित 15 कुटुंब उघड्यावरती राहत आहेत। पाथरूड चौकातील गुलाब पहिलवान यांनी मंगल कार्यालयाच्या पार्किंगसाठी जागा दिली। मग ज्यावेळीस मंगल कार्यालय बांधत असताना गुलाब पहिलवान यांनी पार्किंगची व्यवस्था मंगल कार्यालयातच का केली नव्हती आणि त्याची परवानगी महापालिकेने कशी दिली, त्याचाही खुलासा होणे आवश्यक आहे। महापालिकेला रविवारी सुट्टी असताना आशिष लोकरे यांनी मी ठराव घेऊन त्यांना भाडेतत्वावर ही जागा दिली आहे, हा खोटा आव आणून गुलाब पहिलवान यांच्याकडून मोठा आर्थिक व्यवहार करून रविवारी ठराव कसा घेतला आणि गुलाब पहिलवान यांना जागा कशी दिली याचा सविस्तर अहवाल बोर्डामध्ये दाखल करावा लागेल व स्वतः ठराव कसा घेतला त्याचा अहवालही आम्हाला द्यावा लागेल। पाथरूड चौकातील 15 कुटुंब केवळ जातीयवादी आशिष लोकरेमुळे आज रस्त्यावर आहे। आज 15 कुटुंबाचा संसार उघड्यावर असून अशा जातीवादी, हिटलरशाही, भ्रष्टाचारी आशिष लोकरेवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून गुलाब पहिलवान यांना भाडेतत्वावर जी जागा दिली ती त्वरित रद्द करावी व तीच जागा मागासवर्गीयांना भाडेतत्वावरती जागा द्यावी आणि उघड्यावर असलेले 15 कुटुंबांना आसरा द्यावा। अन्यथा राज्यभर जातीयवादी, भ्रष्टाचारित आयुक्त सचिन ओंबासे व उपायुक्त आशिष लोकरे आणि गुलाब पहिलवान यांच्या विरोधात जनआंदोलन केले जाईल। दोन्हीही आयुक्त व उपायुक्त गुलाब पहिलवानवरती मागासवर्गीय संघटनांनी महाराष्ट्रभर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत आणि त्वरित जातीयवादी आयुक्त सचिन ओंबासे व उपायुक्त आशिष लोकरे त्यांच्या स्थावर मालमत्तेची व इतर मालमत्तेची आणि महापालिकेमध्ये टीव्ही विभागाचा घोटाळा, आरक्षित अनाधिकृत जागेचा घोटाळा, 4 पुतळा चौपाटी वसुली घोटाळा, आरोग्य विभागाचा औषधाचा घोटाळा, अनधिकृत नोकर भरती घोटाळा या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जातीवादी अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होऊन त्यांना त्वरित बडतर्फ करावे व अतिक्रमण माजी अधिकारी जगन्नाथ बनसोडेवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे। मला कदम आम्ही 15-16 जे कुटुंब आहेत ते आम्ही पाथरूड चौकामध्ये आता 2-3 वर्ष झालं राहतोय। म्हणजे आमच्यावर अन्याय केलाय ते गुलाम पहिलवानं। किती 15-16 कुटुंब आम्ही तिथं राहतोय। चांगला संसार चालू होता आमचं, कसं तर आम्ही करून खातो, रोजचं हातावरचं पोट आहे आमचं, रोज करावं तेव्हा आम्ही खावावं। विशेष मागासवर्गीय आम्ही सगळे दलित कुटुंब होतं। आमच्यावर अन्याय केलाय गुलाम पहिलवानने। राहते घरे पाडून त्यांनी पार्किंगला जागा मंजूर करून घेतली। मग आम्ही महानगरपालिकेमध्ये विचारायला गेल्यावर महानगरपालिकेमधले साहेब जे आशिष लोकरे साहेब आहेत ते म्हणतात की ज्या दिवशी आम्ही म्हणलो की रविवारी आणि शनिवारी सुट्टी असते, हा ठराव कसा काय केला तुम्ही, तर त्यांनी आम्हाला सांगतात की रविवारी पण महानगरपालिका चालू असते। म्हणजे जेव्हा आमचं काय आम्हाला कागद पाहिजे असतो रविवारी किंवा शनिवारी अडचण असते, मग तेव्हा मग त्यांनी आम्हाला म्हणतात की रविवारी सुट्टी असते, बंद आहे महानगरपालिकेमध्ये। आम्ही म्हणजे 15 ते 16 कुटुंब राहतोय। मग आम्ही म्हणजे महानगरपालिकेचे आशिष लोकरे साहेब यांच्या आदेशाने आमचे घर पाडण्यात आले। आम्ही रस्त्यावर आता किती 7-8 महिने झाले आम्ही रस्त्यावर उभारलो गेल्या पावसाळ्यापासून आणि आता इतर रोडवर 8वा दिवस आहे आंदोलनाचा, तरी प्रशासन आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। सगळे कुटुंब आम्ही हातावरचं पोट आहे, रोज काम करावं तेव्हा खावं, काम केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही। आशिष लोकरे तुम्हाला मग काय बोलले, तुम्ही निवेदन घेऊन गेला? निवेदन द्यायला गेल्यावर बोलले, आम्ही जेव्हा गेलो होतो तर तेव्हा म्हणले होते की आचारसंहिता चालू आहे, इलेक्शन मध्ये काम ठराव काय आचारसंहितेमध्ये घेतला का त्यांनी? मग नंतर आम्ही बोलायला गेल्यानंतर म्हणतात रविवारी सुट्टी दिवशी कसा ठराव केला, तर म्हणतात की रविवारी पण चालू असते महानगरपालिका। मग ज्यावेळेस पार्किंगची व्यवस्था अगोदर ज्यावेळेस त्यांना ते पहिलवांना ज्यावेळेस ते मंगल कार्यालयासाठी द्यायची होती त्यावेळेस
महापालिकेने म्हणजे परवानगी तशी दिली होती का? तसे आम्हाला काहीच परवानगी ती दिली नाही. येऊन आमचे घर उद्ध्वस्त केले, प्रशासनाला आणून पोरावांना मग मारहाण आता कसं काय केली. देऊ शकतात ते? तुमचे घर पाडून असं कसं काय देऊ शकतात? आम्ही विचारायला गेले तर आम्हाला 5 मिनिटं थांबू पण देत, तुमचं काम करतो विचारपूस चालू आहे, तुमचंच काम चालू आहे असं म्हणते, हाकलून देतात आम्हाला. बस म्हणजे तुम्हाला केवळ मागासवर्गीय असल्यामुळं त्यांनी ती हेळसांडपणा करण्याचं काम करतायत. हा, दलित समाज असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष आहे महानगरपालिकेचं. म्हणजे आता स्वतःला हिटलरशाही समजणारे आशिष लोकरे हे त्याला तुमच्या ह्या घरासाठी त्याने आमच्याकडनं गरीब लोकांकडून काय त्यांना पैसे भेटणं शक्य नाही. मग मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांकडून काय तर त्याला भेटते पैसे, म्हणून त्याने आमचं काय ऐकून घेत नाही. ते गुलाब पैलवान आहे, त्यांनी पैशांनी देऊन हे रविवारचं काम मग केलेलं शेवटी आहे. आता आशिष लोकरेवरती तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात? आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर आम्ही ते महानगरपालिकेचं गेट आंदोलन करणार आहे. ओके.